Good morning, students. Today we study the 3.5 deviations from Mendel findings. Okay, so here Mendel concluded some of the findings from their experiments on the garden pea plant. म्हणजेच मेंडेलने पी प्लांट वनस्पतीवरून काही कन्क्लुजन काढले. सो फर्स्ट इज द single trait which can be controlled by single gene and single gene contain two alleles are there. Trait म्हणजे आपली characteristic, for example height, color, so these are the traits are there. This trait controlled by single gene. म्हणजे ही वैशिष्ट्ये एकच जीन कंट्रोल करतो. आणि सिंगल जीन कंटेन टू अलिल्स, एका जीन दोन अलिल्स, अलिल्स मीन्स अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन्स. देन टू अलील शो इंटरॅक्शन इन विच वन इज कम्प्लिटली डॉमिनंट. आता हे जे दोन अलील आहेत, अलील म्हणजे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन्स, एकानंतर एक आलेले जे फॉर्म्स असतात ते एकमेकांमध्ये आंतरक्रिया दाखवतात आणि त्याच्यातले एक डॉमिनंट ठरतो. सो हिअर दॅट इज द जीन्स फॉर द डिफरंट ट्रेट. वेगवेगळ्या वैशिष्ट्यासाठी असणारी जीन प्रेझेंट ऑन डिफरंट क्रोमोझोम्स अँड दे असॉर्ट इंडिपेंडेंटली. असॉर्ट मीन्स सेपरेट इंडिपेंडेंटली. So here then that is the such a findings of the Mendel, it is known as new Mendelism. Such a deviations, ही जी deviations त्यांनी काढली, okay, so these deviations are called as new Mendelism. And in that new Mendelism he find out some of the gene interactions are there. इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रिया. आता आपण बघितलो की जे दोन अलिल्स असतात त्यांच्यामध्ये आंतरक्रिया होती. अँड दिस इंटरॅक्शन आर ऑफ टू टाईप. दॅट इज फर्स्ट वन, that is intragenic interaction, and second one that is the intergenic interaction. आता इंट्राजेनिक इंटरॅक्शन म्हणजे काय? द इंट्राजेनिक इंटरॅक्शन म्हणजे सच अ इंटरॅक्शन ऑकर बिटवीन द टू अलिल्स ऑफ सेम जीन. एक जीन आहे त्याचे दोन अलिल्स. सपोज एखादा रंगाचा जीन आहे आणि त्या रंगाचा जीनचे दोन अलिल्स म्हणजे काय, तर एखादा गोऱ्या रंगाचा जीन आणि सावळ्या रंगाचा जीन, हे दोन अलिल्स झाले. ओके, सो हिअर दॅट इज द मीन्स ऑकर बिटवीन अलिल्स ऑफ सेम जीन. एकाच जीनच्या दोन अलिलमध्ये जी आंतरक्रिया होती इट इज कॉल्ड एज इंट्राजेनिक इंटरॅक्शन. वेअर ॲज इंटरजेनिक इंटरॅक्शन मीन्स द इंटरॅक्शन ऑकर बिटवीन अलिल्स ऑफ डिफरंट जीन ऑन द सेम क्रोमोझोम ऑर अ डिफरंट क्रोमोझोम. इंटरॅक्शन ऑकर बिटवीन द अलिल्स ऑफ द डिफरंट जीन म्हणजे सपोज रंगाचा एक जीन आहे, उंचीचा जीन आहे. ओके, मग रंगाचा आणि तुमच्या उंचीचा किंवा आपल्या डोळ्याचा कलर आणि बॉडीचा कलर, ह्या दोन वेगवेगळे अलिल्स आहेत, यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया, परंतु ते एकाच रंगसूत्रावर असतील किंवा वेगवेगळ्या रंगसूत्रावर असतील. सो दिस इंटरॅक्शन इज कॉल्ड एज इंटरजेनिक इंटरॅक्शन. सो देर आर द एक्झाम्पल्स आर देअर. इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स, दीज आर द टू एक्झाम्पल ऑफ इंट्राजेनिक इंटरॅक्शन. वेअर ॲज प्लिओट्रॉपी, पॉलिजीन्स, सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इंटरजेनिक इंटरॅक्शन. इनकम्प्लीट डॉमिनन्स, दिस इज द एक्झाम्पल ऑफ इंट्राजेनिक इंटरॅक्शन. आता इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये हा मी क्रॉस लिहिलेला आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय? इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण. डॉमिनन्स म्हणजे काय? जो F1 जनरेशनमध्ये एक्सप्रेशन त्याचं उठून येतं त्याला आपण डॉमिनन्स म्हणतो, पण आता हे इनकम्प्लीट आहे. म्हणजे काय? सो हिअर दॅट इज द इन केस बोथ द अलिल्स ऑफ एन अलिलोमॉर्फिक पेअर विच कॅन बी एक्सप्रेस देमसेल्फ पार्शियली. बोथ द अलिल्स, आता हे जे दोन अलिल्स आहेत आणि हे जे दोन अलिल्स आहेत ते एक्सप्रेस होतात अर्धवट, अर्धे अर्धे. ओके, सो इट इज कॉल्ड एज इनकम्प्लीट डॉमिनन्स. अँड देर इज इंटरमिडिएट एक्सप्रेशन इज फाउंड. असं आपण बघितलं तर त्याच्यामध्ये इंटरमिडिएट एक्सप्रेशन दिसून येते, एक मध्य एक्सप्रेशन दिसून येतं. अँड वेल नोन एक्झाम्पल इज द मिराबिलिस जालापा. सपोज फॉर एक्झाम्पल पॅरेंट्स, रेड कलर फ्लॉवर्ड पॅरेंट्स क्रॉस विथ that is the such a white color flowered female plant. And here that is the their gametes are there capital RR because genes which are come with pair, genes नेहमी जोडीने येतात. व्हाईट कलरचे स्मॉल RR because of the identical allele, हे दोन्ही अलील सारखे असल्यामुळे only single allele enter into the gamete. Because of the identical allele only single allele enter into the gamete. This gamete cross with each other, fuse with each other to form F1 hybrid म्हणजे फर्स्ट फिलियल जनरेशन, दॅट इज कॅपिटल आर स्मॉल आर. इफ इट इज कॅपिटल आर बट इट डज नॉट शो द रेड कलर. इफ इट इज स्मॉल आर इट डज नॉट शो द व्हाईट कलर.
Capital R, small r, it is the intermediate expression show the pink color flowers are there. म्हणूनच आपण म्हणतो की जरी लाल रंग असला आणि व्हाईट रंग असला तर तो अर्धा अर्धा आला आणि अर्धा अर्धा आल्यामुळे अर्ध्या रंगांचं मिश्रण होऊन वेगळाच रंग तयार झाला, दॅट इज द पिंक कलर. सो इट इज कॉल्ड एज इंटरमिडिएट एक्सप्रेशन. मीन्स देर इज द जीन्स विच आर दॅट इज द पार्शियली दे आर एक्सप्रेस. आफ्टर दॅट सेल्फिंग ऑफ F1 हायब्रिड. आता हे कॅपिटल आर स्मॉल आर त्याच्याबरोबर क्रॉस घडवला. तर सपोज हे फिमेल पॅरेंट्स आहेत कॅपिटल आर स्मॉल आर आणि हे दॅट इज द मेल गॅमेट्स आहेत. मग कॅपिटल आर क्रॉस विथ कॅपिटल आर टू फॉर्म आर आर, मीन्स दॅट इज रेड कलर फ्लॉवर्स आर देअर. कॅपिटल आर क्रॉस विथ स्मॉल आर टू फॉर्म दिस पिंक कलर एक्सप्रेशन. कॅपिटल आर क्रॉस विथ स्मॉल आर टू फॉर्म पिंक कलर एक्सप्रेशन अँड स्मॉल आर क्रॉस विथ स्मॉल आर टू फॉर्म व्हाईट कलर एक्सप्रेशन. मग आता याच्यावरून आपल्याला फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो सांगायचा आहे. मग फिनोटायपिक रेशो काय येईल? फिनोटायपिक म्हणजे आपल्याला जे दिसतं, लाल रंगाची फुलं किती, हाऊ मेनी फ्लॉवर्स आर पिंक कलर अँड हाऊ मेनी आर व्हाईट कलर. सो रेड दॅट इज 1 फ्लॉवर इज रेड कलर, 2 फ्लॉवर्स आर पिंक कलर अँड 1 फ्लॉवर इज द व्हाईट कलर. 1:2, 2:1 इट इज द फिनोटायपिक रेशो. ॲक्च्युली जिनोटायपिक रेशो, आता जिनोटाईप म्हणजे त्याचे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. मीन्स कॅपिटल आर आर लिहायचं. किती वेळा आलं आहे कॅपिटल आर आर? तर एकदा 1 कॅपिटल आर आर इज 2. कॅपिटल आर स्मॉल आर कंडिशन किती वेळा आली आहे? 2 टाइम्स. अँड स्मॉल आर आर कंडिशन किती वेळा आली आहे? दॅट इज 1 टाइम. 1:2, 2:1 इट इज द जिनोटायपिक रेशो ऑफ द सच अ इनकम्प्लीट डॉमिनन्स. परत एकदा बघूया. इनकम्प्लीट म्हणजे काय? अपूर्ण. डॉमिनन्स म्हणजे इथे कोणाचंच जरी कॅपिटल आर आला तरी तो डॉमिनंट नसतो. इट शो इंटरमिडिएट एक्सप्रेशन बिकॉज दे एक्सप्रेस देमसेल्फ पार्शियली. ते अर्धवट एक्सप्रेस होतात म्हणून त्याला आपण म्हणतो इनकम्प्लीट डॉमिनन्स. याच्या पुढचं जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे आहे को डॉमिनन्स. ते आपण बघणार आहोत. आता को डॉमिनन्स म्हणजे काय? को म्हणजे काय? दॅट इज दोन्ही एकत्र येतात. डॉमिनन्स, को डॉमिनन्स. ओके, दोन्ही एक्सप्रेस काय होतात? समान होतात. दॅट इज द एक्सप्रेस इक्वली म्हणून त्याला आपण को म्हणतो. डेफिनेशन: both the alleles of an allelomorphic pair which can be expressed themselves equally in F1 hybrid. म्हणजे F1 जनरेशनमध्ये समान कलर येतो दोन्ही पॅरेंट्सकडून. एक्झाम्पल: कोट कलर इन कॅटल. म्हणजे गुरांमधला जो शरीराचा त्यांचा रंग असतो त्याला आपण कोट कलर इन कॅटल असं म्हणतो. आता आपण बघूया त्याचा क्रॉस बघूया म्हणजे आपल्याला समजेल. आता आपण इथे बघतोय क्रॉस कशा प्रकारे आहे तो. तर लक्ष द्या. फिनोटायपिक रेशो म्हणजे फिनोटाईप: रेड कलर कॅटल क्रॉस विथ व्हाईट कलर कॅटल. ओके, फिमेल. मेल आहे तो रेड कलर मेल क्रॉस विथ व्हाईट कलर दॅट इज द काव. हा सपोज ऑक्स याच्याशी क्रॉस झाला, त्यांचे जिनोटाईप. आता रेड जीन्स कम विथ पेअर आर आर अँड WW. सो आता पॅरेंट जनरेशन. आता ह्याच्यामधला या जोडीतला एकच काय झाला, त्याच्यातला अलील खाली आला आणि याच्यातला एकच अलील खाली आला. बोथ फ्यूज टुगेदर. आता गॅमेट्स कसे तयार होतात? बोथ फ्यूज टुगेदर. दोन्ही काय झाले? फ्यूज झाले. कॅपिटल आर आणि हा W, RW तयार झाले F1 जनरेशनमध्ये. आणि हा आर याच्याशी झाला क्रॉस, RW फिमेल झाली. ओके, आता मेल झाला. आता यांच्यामध्ये F1 जनरेशनमध्ये आपल्याला बघायला मिळालं तर RW म्हणजेच रोन कलर आपण म्हणतो. RW म्हणजेच काय? तर रेड कलर आणि व्हाईट कलर दोघांचंही कॉम्बिनेशन आहे बघा. आता हे व्हाईट कलर बॉडीवर ब्राऊन कलर पॅचेस आहेत, इथे पण व्हाईट कलर बॉडीवर ब्राऊन कलर पॅचेस आहेत. म्हणजे बोथ द जीन्स ऑफ एन अलिमॉर्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्फ इक्वली. दोन्ही रंग इक्वली एंटर झाले. वेन F1 क्रॉस विथ इच अदर. जेव्हा F1चा F1 बरोबर क्रॉस घडवला तेव्हा याचा R याच्या R बरोबर क्रॉस झाला. RR मीन्स ब्राऊन कलर. R क्रॉस विथ W टू फॉर्म दॅट इज द RW रोन कलर. देन दिस W क्रॉस विथ W जो आहे हा क्रॉस झाला कशाबरोबर? W क्रॉस विथ R to form RW and W cross with W to form that is WW female that is white. F1 filial generation cross with F1 hybrid to form wicked that is the 3 type of the individuals are there. मग फिनोटायपिक रेशोमध्ये बघितलं आपण तर रेड कलर 1, रोन कलर 2 and WW व्हाईट कलर 1. आणि जिनोटायपिक रेशो RR 1, RW 2 and WW 1. 1:2, 2:1 and phenotypic ratio is the
फिनोटायपिक रेशो पण आपल्याला कसा मिळाला, दॅट इज द कसा मिळाला फिनोटायपिक रेशो बघा 1:2:1. सो हिअर दॅट इज द कोडॉमिनन्स, इट इज द एक्झाम्पल. दोन्ही कलर आईवडिलांचे काय आले, समान आले. फक्त F2 जनरेशनमध्ये काय झालं, 2 इंडिव्हिज्युअल रोन झाले अँड 2 इंडिव्हिज्युअल, एक टोटली फिमेल पॅरेंटसारखा झाला आणि एक टोटली मेल पॅरेंटसारखा झाला. पण इन F1 जनरेशनमध्ये काय आलं, बोथ द कलर एक्सप्रेस इक्वली, सो इट इज कॉल्ड एज कोडॉमिनन्स इज देअर. इट इज द एक्झाम्पल ऑफ कोडॉमिनन्स, कोड कलर इन कॅटल. नेक्स्ट वन वी स्टडी हिअर, दॅट इज द मल्टिपल अलिल्स. आता मल्टिपल म्हणजे काय, सो हिअर दॅट इज द मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अलिल्स ऑफ अ जीन. So they occupying the same locus on a chromosome, they are called as multiple alleles. Multiple म्हणजे अनेक, alleles म्हणजे alternative forms of genes. So more than 2 alternative forms of gene situated on same loci on the homologous chromosome, it is called as the multiple alleles. So why the multiple alleles which are arise? आता हे multiple alleles का तयार होतात, अचानक या alleles ची संख्या का वाढत जाते, because of a mutation. Mutation means sudden change of a wild type of the gene. अचानकपणे एखाद्या जीनमध्ये म्युटेशन झालं की त्याचे एक्सप्रेशन निर्माण होतात. अँड दिस एक्सप्रेशन शो डॉमिनंट रेसेसिव्ह एक्सप्रेशन, म्हणजे अगदी डॉमिनंटपासून रेसेसिव्ह. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर डॉमिनंट म्हणजे अगदी उंच आणि रेसेसिव्ह म्हणजे अगदी ठेंगू. मग याच्यात मीडियम हाईट, त्याच्यापेक्षा अशा प्रकारचं एक्सप्रेशन दिसून येतं. सो द एक्झाम्पल इज दॅट इज द ड्रॉसोफिला, साईज ऑफ द विंग्स, मल्टिपल अलिल्स विच आर फाउंड. साईज म्हणजे त्यांच्या आकार जो आहे पंखांचा, त्याच्यामध्ये आपल्याला खूप विभिन्नता दिसून येते बिकॉज ऑफ द दॅट इज द मल्टिपल अलेल्स. किंवा एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम, आताच आपण इन ह्युमन बिंगमध्ये बघितलं, सम ऑफ देम हॅव्हिंग ए ब्लड ग्रुप, सम ऑफ देम बी, सम शो एबी ब्लड ग्रुप, सम शो ओ ब्लड ग्रुप. सो दॅट इज द डिफरंट टाईप ऑफ द ब्लड ग्रुप्स विच आर फाउंड बिकॉज ऑफ द म्युटेशन इन द वाईल्ड टाईप ऑफ द जीन. एका जीनमध्ये अचानक सडन बदल होत गेला की त्याची काही एक्सप्रेशन दिसून येतात. आता आपण ड्रॉसोफिलामध्ये बघतोय की ड्रॉसोफिलामध्ये मल्टिपल अलिल्स, विंगची साईज नॉर्मल विंगपासून अगदी व्हेस्टिजियल, त्याचं चार्ट बघूया आपण. आता इथे आपण जर चार्ट बघितलं तर आपल्याला समजेल की कशा प्रकारे त्यांच्यामध्ये एक्सप्रेशन घडून आलं आहे. सो हिअर दॅट इज द फिनोटाईप आणि जिनोटाईप म्हटले. फिनोटाईप नॉर्मल विंग्स म्हणजे त्याला नॉर्मल पंख आहेत, नॉर्मल पंख आहेत. आणि इथे त्याचं आपण जिनोटाईप लिहिले VG+. त्याच्यानंतर निकड विंग्स, निकड म्हणजे VGNI, थोडीशी खाच आहे पंखांमध्ये म्हणून VGNI. नॉचड विंग्स, नॉच म्हणजे नॉच झालेले आहेत, ते थोडीशी पंख असे बघा बाजूला गेलेले आहेत, मग VGNO. स्ट्रॅप विंग्स, स्ट्रॅप म्हणजे काय, ते बाजूकडून आपण जर पंखामध्ये बघितलं तर वेगळ्या प्रकारचे असे पंख तुम्हाला असे ह्या बाजूला गेलेले दिसत आहेत, VGST. आणि वेस्टिजियल विंग्स याला पंखच नाही आहेत, दॅट इज ओनली VG. सो बिकॉज ऑफ द म्युटेशन किती प्रकारचे एक्सप्रेशन दिसून आली. एकाला पंख आहेत नॉर्मल, निक खाच असलेली, नॉच, स्ट्रॅप अँड वेस्टिजियल विंग्स. सो दीज आर द डिफरंट एक्सप्रेशन्स विच आर फाउंड बिकॉज ऑफ द म्युटेशन इन द वाईल्ड टाईप ऑफ द जीन. म्हणजे हा वाईल्ड टाईप आहे नॉर्मल विंग्स, त्याला पंख असणार आहे, परंतु याच्यामध्ये अचानक बदल झाला तर त्याच्यामुळे काय झालं, काही वेळा असं एक्सप्रेशन दिसून आलं, काही वेळा असं एक्सप्रेशन दिसून आलं. जसं आपण कोरोना विषाणूमध्ये सांगतात बघा, म्युटेशन, सडन चेंज, मग त्याचा डेल्टा व्हेरियंट झाला आणि कुठचा तरी प्रकार झाला, मीन्स तो म्युटेट झाला, सडन चेंज झाला त्याच्यामध्ये, त्याने आपलं प्रोटीन कोड किंवा आपलं जे स्ट्रक्चर आहे ते थोडंसं बदललं आणि इट शो डिफरंट सिम्पटम्स इन डिफरंट इंडिव्हिज्युअल. वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअलमध्ये त्याने वेगवेगळे सिम्पटम्स दाखवायला सुरुवात केली. मग आम्ही त्याला वेगवेगळी नावं दिली, डेल्टा व्हेरियंट का दिलं किंवा आणि काहीतरी का दिलं. सो इट शोज द म्युटेशन, इट शोज त्याच्या ज्या सगळीकडे आढळणाऱ्या वाईल्ड टाईपच्या जीनमध्ये सडन चेंज घडत आला प्रत्येक माणसामध्ये गेल्यावरती आणि त्याची कॉपी दिसायला लागली. सो इट इज कॉल्ड ॲज द मल्टिपल अलीज. मल्टिपल अली म्हणजे एकाच जीनचे दॅट इज द डिफरंट फॉर्म्स असतात. ओके, जसं आपल्या शरीरामध्ये आपला रंग जरी गोरा असला तरी आपल्या क्रोमोझोमवरती वेगवेगळे एक्सप्रेशन असतात. फॉर एक्झाम्पल म्हणजे आपल्या रंगसूत्रावरती रंगांच्या सावळा जीन, गोरा जीन, त्याच्यानंतर ब्लॅक कलरचा जीन, हे सगळे प्रेझेंट असतात. पण आपण जन्माला येताना आपल्याला जो एक्सप्रेस झाला तो आपल्याला रंग मिळतो. म्हणजे डिफरंट अलिल्स ऑफ एन अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशन विच आर फाउंड ऑन द सेम लोसाय ऑन होमोलॉगस क्रोमोसोम. इट इज कॉल्ड ॲज द मल्टिपल अलिल्स आर देअर.